नमस्कार मी तृप्ती म्हात्रे तुम्हा सर्वांचे माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करत आहे। तर आम्ही आता चाललो आहोत एका नवीन रोड ट्रिपसाठी। ही आहे 2025 मधली आमची फर्स्ट रोड जर्नी आणि आम्ही चाललो आहोत महाकुंभसाठी। तर महाकुंभचे पर्व चालू आहे आणि आम्ही तिथे जाणार नाही असे होणार नाहीये। तर आमची खूप इच्छा आहे, तर सर्वांनी आम्ही मिळून प्लॅन बनवला आहे आणि सर्व फॅमिली आम्ही चाललो आहोत प्रयागराजसाठी। तर इथे आता आम्ही थांबलो आहोत ब्रेकफास्टसाठी हायवेवर आणि ह्यावेळी आमच्यासोबत आहे अजून काही न्यू फॅमिली, तर ती मी तुम्हाला दाखवते। तर हा आमचा आला आहे ब्रेकफास्ट। ह्यावेळी आमच्यासोबत आहे मावशी, निकिता, स्वनिक आणि दादा। तर चला मग आधी आपण करूया ब्रेकफास्ट। तर असे काय आम्ही सर्वजण मिळून आमच्या 3 गाड्या आहेत त्या मिळून आम्ही चाललो आहोत प्रयागराजसाठी। तर या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही हा प्रवास कसा केला। तर नेक्स्ट आता आम्ही स्टॉप घेतलाय श्री हरी शुद्ध शाकाहारी अकोला इथे लंचसाठी। तर चला मग बघूया लंचमध्ये काय काय आहे। तर लंचमध्ये आम्ही ऑर्डर केले आहे वांग्याचं भरीत, पिठलं आणि भाकरी। तर खूप असं ऑथेंटिक अशी महाराष्ट्रीयन टेस्ट आहे, खूप सर्वांना आवडलं आणि सर्वजण खूप आवडीने खात आहेत। तर चला मग जेव। तू खा 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 ना, छान लागते, खा। आणि ही आपली न्यूज। आम्ही पोचलो आहोत नागपूरला। तर आमचा फर्स्ट हॉल्ट आहे नागपूरमध्ये। तर आता आम्ही खूप असा लॉंग ट्रॅव्हल केला आहे, फर्स्ट टाइम इतका ट्रॅव्हल केला आहे आणि आता गरज आहे ती म्हणजे थोड्या आरामाची। तर आता आम्ही चाललो आहोत आमच्या रूममध्ये आणि चेक इन झालेला आहे। हे बघा आमचा हा रूम आहे। आता चेक इन केल्यानंतर थोडासा रेस्ट करतो, देन भेटतो। गुड मॉर्निंग मंडळी। तर ही गुड मॉर्निंग आहे थेट नागपूरमधून। तर आता आम्ही आमचा ब्रेकफास्ट करून निघत आहोत आमच्या पुढच्या जर्नीसाठी। तर आज पण खूप ट्रॅव्हल करायचं आहे। तर चला मग, तर आता हे बघा आम्ही निघालो आहोत आमच्या पुढच्या वाटचालीसाठी प्रयागराजसाठी आणि आता आम्ही एंटर केला आहे मध्य प्रदेशमध्ये। तर वेलकम टू मध्य प्रदेश। तर आज आमचा स्टे असणार आहे रेवामध्ये। तर आम्हाला नागपूर टू रेवा असा डिस्टन्स पार करायचा आहे आणि रेवाला पोचायचं आहे। तर चला मग आता जसजसे आम्ही काही करत राहणार, मध्ये मध्ये थांबत राहणार, कुठे कुठे आम्ही थांबतो ह्याचे सगळे काही अपडेट्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देत राहणार आहे, ते तुम्ही नक्कीच बघा। तर हे बघा इथूनच आम्हाला ट्रॅफिक लागली आहे, कारण की आम्ही निघालो आहोत 15 तारखेला, 15 फेब्रुवारी आणि आजची आहे 16 तारीख। तर ऑफकोर्स कुंभला जाण्यासाठी बऱ्याच गाड्या निघाल्या आहेत आणि खूप ट्रॅफिक आहे असंही तिथे ऐकलं आहे आम्ही, जे लोक आधी पोचले आहेत त्यांच्यावरनं। तर हे बघा पूर्ण रेड दाखवत आहे। तर आम्हाला हे सगळं पार करत करत पोचायचं आहे महाकुंभसाठी। तर आता आम्ही आलो आहोत लंचसाठी। लंच ब्रेक घेतला आहे, जबलपूरमध्ये लंच ब्रेकसाठी थांबलो आहोत। तर सर्वजण खूप असे थोडे टायर्ड आहेत, कारण की खूप असा ट्रॅव्हल चालला आहे आमचा। तर चला मग लंच करूया आणि मग पुन्हा आपण आपल्या प्रवासासाठी निघूया।
रेवाला आम्ही पोहोचलो आहोत, पण आमच्या हॉटेलला जाण्यासाठी अजून 13 मिनटं दाखवतात. 5.3 किलोमीटर अंतरावर आमचं हॉटेल आहे. पण हे बघा, इथूनच खूप ट्रॅफिक लागली आहे, कारण की ही सर्व ट्रॅफिक महाकुंभला जाण्यासाठी आहे. वाराणसी, प्रयागराज ह्या हायवेला, ह्या कनेक्टेड हायवेवरनं ही ट्रॅफिक लागली आहे आणि आम्हाला ह्यातनं पार करून आमच्या हॉटेलला जायचं आहे. तर खूप 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 हेक्टिक असा आमचा ट्रॅव्हल सध्या चालला आहे. अजून आम्ही हॉटेलला पोचलो नाही आहोत. तर चला मग कधी हॉटेलला पोचतो आणि मग पुढे काय करतो हे आता तिथे आम्ही हॉटेलला गेल्यानंतरच तुम्हाला मी सांगते. तर चला मग. तर गाईज, फायनली खूप ट्रॅव्हलनंतर आम्ही पोचलो आहोत आमच्या हॉटेलला, नमहा कोर्टयार्डला. तर हे बघा, हे आमचं हॉटेल आहे. तर आता आम्ही चेक इन करतो आणि देन भेटतो. तर चला. तर गाईज, आता आम्ही आलो आहोत रेस्टॉरंटमध्ये. खूप भूक लागली होती फुल दिवसाच्या अशा प्रवासानंतर. तर हे बघा, ऑलरेडी ते आमचे मेंबर्स बसले आहेत. बाकीचे मेंबर्स रूममध्ये आहेत. ते वरच डिनर करणार आहेत, कारण की खूप थकले होते. त्यांना वर खाली यायचं नव्हतं रेस्टॉरंटमध्ये. पण आम्ही आलो आहोत, स्वनिक, रियान, दादा, निकिता. तर चला आम्ही डिनर करतो आणि देन मग मी तुम्हाला परत भेटते. हॅलो, तू काय खातोयस? चिकन. प्रयागला चालस नाही, चिकन खातोय. व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड होते. आगरू. मंचुरियन आहे, मंचुरियन. नो नॉन व्हेज. वेलकम तरी करा. एक मिनिट थांबा, एक मिनिट. झोपला स्वनिक? लवकर उठायचंय सकाळी. किती वाजता? सकाळी पण नाही, 2 नाही, 12:30ला. 2ला उठला तर मी टाकून जाणार तुला. हा, 1 वाजता. व्हेरी गुड. आपल्याला प्रयागला जायचंय ना? तुला महाकुंभला आंघोळ करायची आहे ना? एक्साइटेड. अरे वा. मग आता झोपू चला पटापट. काय बोलतो, छान छान. मस्ती नाही करायची. चला झोपू चला. गुड नाईट. स्वीट ड्रीम. बाय बाय. चला आता आपण भेटूया उद्या नाही. एक आणि आम्ही सर्वजण बघा रेडी होतोय, रेडी झालोय ऑलमोस्ट आणि निघालो आहोत प्रयागराजसाठी. कारण की सर्वजणांनी सांगितलेत आणि बऱ्याच जणांना विचारलं, त्यांनी सांगितले की पहाटे 5च्या आधी तुम्हाला प्रयागमध्ये एंट्री भेटणं खूप मस्ट आहे. आणि देन त्यानंतर एंट्री भेटत नाही, पोलीस अडवतात. त्याच्यामुळे जर प्रयागमध्ये एंट्री हवी असेल तर ती मिड नाईटमध्ये या पहाटेपर्यंतच तुम्हाला भेटू शकते. नंतर खूप हेवी ट्रॅफिक भेटेल. सो ते ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी आणि सध्याच आमचा मेन एम आहे की प्रयागराज, त्यासाठी आम्ही खूप इथून लवकर चेकआउट करण्याचा विचार केला आहे. काल रात्री आम्ही 8:30ला रेवामध्ये आलो आहोत आणि लगेच आता आम्ही चेकआउट करून प्रयागसाठी निघत आहोत. तर एवढी आमची जर प्रयागला येत असणार आणि तुम्हाला महाकुंभ खूप इंटेन्सिटीने ती गोष्ट करायची असेल तर आपल्याला बऱ्याच गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, जसं की आराम वगैरे ह्या गोष्टीचा विचार न करता. तर हे बघा, आम्ही रेडी होतोय सर्व आणि पण झोपली अजून, त्यांना उठवायचं आहे आम्हाला. तर चला मग, काही अपडेट असेल ते मी तुम्हाला नक्की देईन. तोपर्यंत बाय बाय. हे बघा, वाजलेत 1:45 आणि आम्ही करतोय आता इथनं चेकआउट रेवामधनं, मध्य प्रदेश. आणि निघतोय आम्ही पुढच्या आमच्या प्रवासासाठी प्रयागराजसाठी, कारण की आम्हाला पहाटे 5च्या आत आम्हाला एंट्री हवे. तर सर्वजण रेडी आहेत आणि ऑलमोस्ट सर्वांचं तयारीही झालेली आहे. खाली उतरल्या लगेच आता आम्ही गाडीत टाकतोय आणि आम्ही आता निघतोय. तर चला मग, जसे काय रस्त्यात अपडेट असतील काय असतील तर मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर चला मग. निघालो आहोत प्रयागराजसाठी आणि बघा
रात्रीचे वाजले आहेत 2:15 आणि आम्हाला दाखवत आहे की 3 तासांनी तुम्ही पोहोचणार, पण वाटत नाही ही ट्रॅफिक बघून की आम्ही पोहोचू शकतो, कारण की खूप हेवी ट्रॅफिक आहे प्रयागराजसाठी. आणि 5 दाखवते आम्हाला, पण जसं पुढे जाणार तसतसे अजून ट्रॅफिक भेटेल अशी आशंका आहे. तर हे बघा, इथूनच एवढी हेवी ट्रॅफिक आम्हाला भेटली आहे. तर पुढे काय होईल गॉड नोज. तर चला, महादेवाच्या भरोशावर आपण जाऊया आणि आपली ही जर्नी कंटिन्यू करूया. आणि फायनली आता आम्ही एंट्री घेणार आहोत उत्तर प्रदेशमध्ये. तर हे बघा, उत्तर प्रदेशचा बोर्ड आता आम्हाला दिसतोय, वेलकम टू उत्तर प्रदेश. तर चला. सध्याचा अपडेट असं आहे की उत्तर प्रदेशमध्ये एंट्री घेऊन खूप टाईम झाला आहे. 19 किलोमीटर आहे फक्त प्रयागराजच्या आतमध्ये येण्यासाठी आणि अजूनही खूप हेवी ट्रॅफिक आहे. 1-1.5 तास दाखवतोय अजून आम्हाला. तर सांगू शकत नाही कधी आमची प्रॉपर एंट्री होणार आहे, कारण की सर्वाकडनं इथून तिथून आतले रस्ते निकाडून आम्ही चाललो आहोत, कारण की मेन रोडवर खूप ट्रॅफिक आहे. तर हे बघा, हा कुठला तरी गावातला आतला रोड आहे जिथून आता आम्ही चाललो आहोत आणि तिथेही खूप ट्रॅफिक दिसते. तिथूनही बऱ्याच गाड्या जाताना दिसत आहेत. तर चला, कसं पोचतो ते बघूया. गाईज, खूप टायमानंतर जवळपास 9 तासानंतर आम्ही प्रयागराजमध्ये एंट्री घेतली आहे. जिथे आम्हाला 5 वाजता प्रयागराजमध्ये पोचायचे होते तिथे आम्ही 10:30ला पोचलो आहोत, कारण की खूप हेवी ट्रॅफिक आम्हाला रोडमध्ये भेटली आहे. आणि जिथे प्रयागराजमध्ये जसं आम्ही आलो जवळपास, तर सगळ्या ठिकाणून पोलिसांनी बॅरिगेड लावले होते. आतमध्ये एंट्री भेटत नव्हती आम्हाला आणि अजूनही आम्हाला पोचायचे आहे मेन म्हणजे आखाड्याजवळ. तर हे बघा, आम्ही आता ब्रिजवर आणि आमच्या गाड्या इथे आम्ही पार्क केल्या आहेत, ज्या काही सांगतात की आम्ही प्रयागराजमध्ये आलो आहोत. आमच्या गाड्यांना घेऊन फायनली प्रयागराजमध्ये आम्ही एंट्री घेतली आहे. आणि एक छान असा महाकुंभमेळ्याचा एक छान असा नजारा दाखवते ब्रिजवरनं. तर हे छान असे टेंट लावले आहेत, आखाडे आहेत. तर जो काही त्रास होता, जे काही हेक्टिक झाला ट्रॅव्हलमुळे, ते इथे येऊन तो पूर्ण ग्लॅनी आमची निघून गेली आहे. प्रसन्नता वाटली हा सगळे दृश्य बघून, थकवा निघून गेला. तर आता अजून आम्हाला आखाड्यामध्ये जायचं आहे. देन आम्ही जो आमचा पुढचा काही कार्यक्रम असणार आहे, आम्ही चाललो आहोत आमच्या आखाड्याजवळ. तर हे आतमध्ये आम्ही एंट्री घेतली आहे आणि आम्ही वेट करतोय, आम्हाला घ्यायला येणार आहेत. तर असे काही द्वार इथे केले आहेत, जो आम्हाला समोर दिसतोय समुद्र मंथन असा द्वार. आणि इथे आम्ही आलो आहोत आमच्या आखाड्यामध्ये. तर हा असा काही आहे आखाडा आणि आम्हाला इथे छोटेसे रूम अलोकेट केले. तर तिथे आम्ही जाऊन फ्रेश होतो. फ्रेश झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत संगमला, त्रिवेणी संगमला, जिथे आम्ही जाऊन स्नान करणार आहोत. तर दुपारचा असा काही टाईम आहे, गरमीही भरपूर आहे आणि लोकांची गर्दीही तिथे तशीच आहे. तर हे काय आम्ही सर्व रेडी होऊन छान असं स्नानसाठी चाललो आहोत. तर चला.
मंडळी, आणि ही मॉर्निंग आहे थेट कुंभमेळ्यातनं, प्रयागराजमधनं. खूप छान मस्त थंडी आहे आणि खूप मस्त वाटतंय. सकाळचं क्लायमेट छान छान, अशी देवाची गाणी लागलेत, मंत्र आहेत आणि हे बघा धुकं पण खूप पडलेली आहेत आणि आम्ही आहोत आखाड्यामध्ये. आता मी तुम्हाला बाहेरचा नजारा जरा दाखवते कुंभमेळ्याचा. हे बघा कंटिन्युअस भक्त लोक चालू आहेत आणि खूप छान अरेंजमेंट आहे. आणि ही मी कुंभमेळ्यामध्ये खरंच खूप छान एक्सपिरियन्स आला आणि खूप सर्व छान झालं. महादेवाची कृपा, जे आमचा संगममध्ये जे स्नान आहे तोही खूप सुंदर झाला, सर्वांचा छान झाला. इथे आल्यावर खूप छान एक एक्सपिरियन्स येतो. जे ठरवून आलो होतो त्याच्याहून खूप इकडची परिस्थिती वेगळी आहे. खरंच येता येता थोडा त्रास होतो, डिफिकल्टीज येतात, पण जेव्हा आपण इथे पोचतो तेव्हा ते सगळं काही मनातनं जातं. खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न फील होतं. एक्सपिरियन्स खूप छान आहे, शब्दात पूर्णपणे मांडता खरंच येणार नाही आहे. त्यासाठी इथे येऊन त्याचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. तर आता आम्ही इथून निघतोय. सगळ्यांच्या तयारी, सर्वांचा आवरायचं अजून बाकी आहे. सो आता आम्ही इथून निघून आमचा पुढचा प्रवास करणार आहोत. फक्त आता इथनं निघणं एक मेन टास्क आहे, कारण की खूप जास्त पब्लिक असल्यामुळे ट्रॅफिक ॲज युजल इथे भरपूर आहे. तर चला बघू कसं होतंय ते, मी तुम्हाला अपडेट देत राहीन. मस्त आहेत, खूप सुंदर आहेत ना. निकिता देऊ मग पैसे दोन्हीचे. हां मी पण घेतल्या. घालशील का ठेवतो याच्यात? थांबा. तो चाहिए है.